तर नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपला संताप व्यक्त केलाय। या आरोपीला सरकारनं कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हाल हाल करत संपवावं असं राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। जनसामान्यांसारखंच राज ठाकरे यांनी त्यांची भावना व्यक्त केलेली आहे। खरं तर अत्यंत संतापजनक ही घटना नसरापूरमध्ये घडली आणि यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना राज ठाकरे यांनी सुद्धा याबाबत व्यक्त होताना म्हटलेलं आहे। पोस्ट केलेली आहे त्यांनी आणि त्यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। एकदा आपण पाहूया ही पोस्ट नेमकी काय आहे। पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून त्या नराधमानं पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला। या घटनेनं शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली। या आरोपीला सरकारनं कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणालं याचा विचार न करता हाल हाल करत संपवावं। या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला गेल्याच्या बातम्या पण आल्या। ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही? अशी घटना घडली की जनतेच्या मनातला रोष उमटतो। सरकार मग कुठलंही असो त्यांचा कोडगेपणा दिसून येतो। 2-4 दिवसामध्ये सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल। यावर आपण कधी बोलणार आहोत का? या सगळ्याकडे बघताना मला जे प्रकर्षानं जाणवतं ते म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष आणि लक्ष्य विचलित झालं आहे आणि कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाही। हाताबाहेर गेलेली लालसा, अधिक सत्ता गाजवण्याची हाव, अधिक OTTवरचा कंटेंट, अधिक पैशाच्या आणि जमिनीच्या मागे फरफटत जाणं आणि मोबाईलमध्ये सतत गुंतून राहणं यानं सगळी घडी विस्कटलेली आहे। अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं हे लक्ष आणि भरकटलेलं लक्ष्य पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारनं तातडीनं करावं। राज ठाकरे।